आपल्या विश्वासू जीवनाच्या प्रवासामध्ये आपण काही गोष्टी प्रभूच्या दासांनी केलेल्या विश्वासाच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने केलेले मोठे कार्य त्याच्याकडे पाहणार आहोत. आणि आमचा विश्वास आमच्या जिवंत देवावर आहे. तो जिवंत देव सृष्टीचा मालक आहे. आणि अब्राहम, इसाक आणि याकोबाला दिलेले अभिवचन युसुफाच्या जीवनामध्ये इतकं रुतलं होतं की त्यांनी सांगितलं की ज्यावेळी तुम्ही ह्या देशातून निघून जाल त्यावेळी तुम्ही माझ्या अस्थी घेऊन जा. म्हणजे परमेश्वराच्या दासाने केलेल्या शब्दाचा मान देवाने किती ठेवला आहे किंवा किती राखला आहे ह्याच्याकडे आपण थोडं लक्ष देणार आहे. आणि उत्पत्तीच्या 50वा अध्यायामध्ये आणि 24 आणि 25 वचनामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं. नंतर युसूफ आपल्या भावास म्हणाला, मी आता मरणार. देव खरोखर तुमची भेट घेईल व जो देश अब्राहम, इसाक व याकोब यास त्यांनी शपथपूर्वक देऊ केला आहे त्या तुम्हाला या देशातून घेऊन जाईल. मग युसूफ आणि इस्रायल वंशास शपथ घालून म्हटले, देव खरोखर तुमची भेट घेईल तेव्हा तुम्ही माझी हस्तिया इथून घेऊन जा. आणि युसूफ 110 वर्षाचा होऊन मृत्यू पावला. इथं आपल्याला परमेश्वराचं वचन पाहण्यास मिळतं प्रियानो, की कशा प्रकारे युसूफ आपल्या भावाबरोबर हे शेवटचं बोलणं करत असलेला आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो. हे परमेश्वराचं वचन आपल्याला पाहायला मिळतं की त्याच्या अंतःकरणामध्ये किती रुतलं होतं, त्याच्या अंतःकरणामध्ये किती झुमलं होतं हे वचन. आणि देव खरोखर तुमची काळजी घेईल हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि देवाने इस्रायल लोकांची कशा प्रकारची काळजी घेतली इथं आपल्याला पाहायला मिळतं. आणि युसूफाचे 12 मुलापैकी हा युसूफ याकोबाच्या 12 मुलापैकी हा युसूफ अधिक प्रिय असलेला होता. आणि याकोबाच्या मरणानंतर 54 वर्षाने युसूफ देवाघरी गेला. आणि विश्वासात पूर्ण असलेला, प्रभूवर विश्वास ठेवणारा आणि प्रभूच्या अभिवचनावर विश्वास ठेवून चालणारा हा एक प्रभूचा दास होता. आणि युसूफाच्या जीवनामध्ये खूप साऱ्या कठीण वेळ त्याच्या जीवनामध्ये आला, परंतु देव त्याच्या बरोबर होता. सृष्टीचा मालक त्याच्या बरोबर होता. हे आपल्याला उत्पत्तीच्या 29-22 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण देव युसूफ बरोबर होता. आणि ही एक उत्तम गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळते. देव इस्रायल लोकांना कनानात परत घेऊन जाईल असा भक्कम विश्वास त्यांनी मिश्रामध्ये असलेल्या त्यांच्या बंधूंना दिला होता. आणि त्यांनी एक अभिवचन बी दिलं की देव तुमची काळजी घेईल, खरोखर तुमची तो भेट घेईल. आणि अब्राहम, इसाक आणि याकोबाला जे अभिवचन दिलं तो पूर्ण करणारा जिवंत देव आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळते की परमेश्वराने कशा प्रकारे इथं इस्रायल लोकांचं मार्गदर्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपल्याला पाहायला मिळतं की मरण जे आहे ते देवाचा जो उद्देश आहे त्या उद्देशाला पूर्ण करण्यास थांबवू शकत नाही. युसूफ मेला, परंतु त्याचे जे शब्द होते ते त्याच्या मागे तो ठेवून गेला. आणि ह्याची पूर्णता कशी झालेली आपण पाहतो प्रियानो. देवाच्या वचनाची पूर्णता आपल्याला पाहायला मिळते. मग देवाने मोशाला मिश्रामध्ये पाठवलं आणि त्यांचं दुःख, त्यांचे कष्ट, त्यांच्या वेदना देवाने पाहिल्या. आणि 430 वर्षाच्या गुलामीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी मोशाचा उपयोग केला. आणि आपल्याला पाहायला मिळतं निर्गमनच्या 13वा अध्यायाने 19 वचनामध्ये आपल्याला जे युसूफने सांगितलेले जे गोष्ट होती ती मोशे इथं करत आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं 13-19 उत्पत्ती, युसूफाच्या हस्तिया इस्रायल लोकांनी मिश्र देशातून आणल्या होत्या. त्या शेकेम येथे पुरल्या. ती जागा याकोबाने शेकेमाचा बाप हमोर याच्या वंशाकडून 100 कसिटा देऊन विकत घेतली होती. हे ठिकाण युसूफाच्या वंशाचे वतन आहे. बघा कशा प्रकारे देवाचं अभिवचन पूर्ण होत चाललेलं आहे. कशा प्रकारे देवाने आपल्या दासाच्या द्वारे केलेले
एक अभिवचन ते पूर्ण होत आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळत्या की ह्या केवळ अस्थी नव्हत्या प्रियानो, हे देवाच्या दासाने केलेल्या शब्दाची साक्ष होते इस्रायल लोकांच्यासाठी. खरोखर देव तुमची काळजी घेईल आणि ज्यावेळी तुम्ही या देशातून निघाल, त्यावेळी तुम्ही माझ्या अस्थिया घेऊन जावा. आणि आपल्याला पाहायला मिळतं कशा प्रकारे परमेश्वराने 430 वर्षाच्या गुलामीतून इस्रायल लोकांना सोडून कनान देश, जो दूध आणि मधूची धारा वाहणारा देश आहे, त्या देशामध्ये तो घेऊन जाण्यासाठी आपल्या प्रजना घेऊन जात आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळी मोशे देवाकडे गेला, त्यावेळी दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की परमेश्वराने हे काम यहोशुआच्या हाती सोपवलं. आणि यहोशुआ ज्यावेळी कनान देशामध्ये गेला, त्यावेळी आपल्याला पाहायला मिळतं की कनान देशामध्ये त्याने काय केलं. यहोशुआचं पुस्तक त्याचा 24वा अध्याय आणि 32 वचनामध्ये आपण असं पाहत आहोत. युसुफाच्या हस्ते युसुफाच्या हस्ते इस्रायल लोकांनी मिश्र देशातून आणल्या होत्या, त्या शकेम येथे पुरल्या. ती जागा याकोबाने शाकेमेचा बाप हमरोम याच्या वचनाकडून 100 कसोटीने दिली होती. इथं आपल्याला पाहायला मिळते की कशा प्रकारे ते हस्तिया जे यहोशुआने घेतलेले आहे आणि युसुफाच्या ठिकाणी ती पोहोचवलेल्या आहेत. आणि निर्गमनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्या परमेश्वराने कशा प्रकारे मोशाच्या द्वारे ते कार्य तिथं घडवून आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारे इस्रायल लोक च्या म्हणण्याप्रमाणे किंवा देवाच्या वचनाच्या म्हणण्याप्रमाणे इथं आपल्याला पाहायला मिळतं की 13-19 निर्गमनमध्ये मोशाने आपले युसुफाच्या हस्त्या घेतल्या, कारण युसुफाने इस्रायल लोकांकडून शपथ वाहून त्यांना सांगितले होते की देव खात्रीने तुम्हाला भेटेल, तेव्हा तुम्ही आपल्या बरोबर माझ्या हस्तिया घेऊन जा. आणि इथं आपल्याला पाहायला मिळते हे तिन्ही वचन आपल्याला पाहायला मिळते की युसुफाने बरोबर ज्या गोष्टी बोलल्या त्याच देवानी तिथं त्यांच्या जीवनामध्ये घडवून आणलेल्या आहेत प्रियानो. आणि यहोशुआमध्ये आपल्याला पाहायला मिळते की कशा प्रकारे यहोशुआने ते काम पूर्ण कनान देशामध्ये केलेलं पाहायला मिळतं प्रियानो. आणि ह्याच असते एक वेळ आपल्याला दानिएलच्या 12 अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की निजलेला समूह उठेल, निजलेला समूह उठेल म्हणून देवाने सांगितलेला आहे. आणि तो इजलेला समूह हे आपले प्रिय देवाचे दास, देवाची लेकरं इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपल्याला एक उत्तम अशी गोष्ट प्रभूने दिलेली आहे, उत्तम अशी गोष्ट प्रभूने सांगितलेली आहे की एक दिवस मी पण येईन आणि तुम्हाला ह्या जगातून घेऊन जाईन. एक अभिवचन प्रभू आम्हाला देऊन गेलेला आहे प्रियानो. आणि ते अभिवचन आपल्याला पाहायचं आहे की आमचा प्रभू आमची किती काळजी घेणार आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारे तो आपल्याला सांगत आहे की मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, मी तुमची खरोखर काळजी करणार आहे, मी तुम्हाला ह्या देशातून, ह्या नाशवान जगातून घेऊन एक आनंदकालिक राज्यामध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे. हे देवाचं अभिवचन आहे प्रियानो, हे मनुष्याचं अभिवचन नाही आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की आमचा प्रभू जो स्वर्गामध्ये विराजमान आहे, पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, तर आमची दृष्टी त्याच्याकडे लागणं खूप महत्वाचं आहे. आणि इथून आपल्याला याकूबाच्या जीवनाचा प्रवास संपला, परंतु प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक विश्वासू लेकराचा प्रवास लवकरच संपणार आहे प्रियानो. जसं युसुफाने दिलेला शब्द देवाने ऐकला आणि ते सर्व कार्य पूर्ण झालं, तशा प्रकारे विश्वासू जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला शब्द दिला आहे आणि तो शब्द प्रभू येशू ख्रिस्त लवकरच पूर्ण करणार आहे. आणि या नाशवान जगातून आमची सुटका होणार आहे प्रियानो. आणि एक उत्तम गोष्ट प्रभूनं आम्हाला दिलेली आहे. आणि ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते थिस्सलुनीच्या पहिल्या पत्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की थिस्सलुनीची पहिली पत्री 4था अध्याय आणि 16 आणि 17 वचन हे सर्वांना परिचयाचं वचन आहे, तरी पण मी या वचनाकडे तुमची दृष्टी लावतो. आणि कारण आज्ञा ध्वनी आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे झोपी गेलेले आहेत
ते पहिले उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोर होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळी घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. ही एक उत्तम गोष्ट आपल्याला पाहायला मिळते प्रियानो, की सदा आणि सर्वदा आम्ही प्रभू जवळ राहणारी लोक आहोत. आम्ही या जगामध्ये यात्री आहोत आणि ही यात्रा लवकरच संपणार आहे. आणि 40 वर्षाची यात्रा इस्रायल मिश्रातून निघाले त्यावेळी त्यांची यात्रा संपली आणि ते कनान देश, प्रॉमिस लँड यामध्ये ते पोहोचले प्रियानो. देवाचे वचन पूर्ण झाले आणि तसंच आमच्या प्रत्येक विश्वासू जीवनामध्ये देवाचं वचन पूर्ण करण्यामध्ये देव सामर्थ्यवान आहे. देव सामर्थ्यवान आहे. प्रभू आमचा सामर्थ्यवान आहे आणि तो म्हणतो, की सदा सर्वदा तुम्ही माझ्या जवळ राहा. किती आनंदाची गोष्ट आहे. किती आम्हाला आशा आहे, की आमचा प्रभू आम्हाला घेऊन जाण्यासाठी मध्य आकाशामध्ये येणार आहे प्रियानो. आणि योनाचा 14वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये जर आम्ही पाहाल, तर तिथं आपल्याला पाहायला मिळतं, आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. बघा, एक उत्तम गोष्ट इथं आपल्याला पाहायला मिळते प्रियानो, की प्रभूनं एक उत्तम गोष्ट इथं आपल्याला सांगितलेली आहे. मी येईन आणि पुन्हा येईन आणि मी तुम्हाला घेऊन जाईन आणि मी काय करीन, तुम्ही माझ्या जवळ सदा सर्वदा तुम्ही माझ्या जवळ राहावं. एक अभिवचन प्रभू आम्हाला देऊन गेलेला आहे प्रियानो. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं, की कशाप्रकारे युसुफाच्या विश्वासू जीवनामधून निघालेले शब्द देवाने ऐकले आणि मिश्राच्या गुलामीतून इस्रायल लोकांना सोडवलं. आणि आपल्याला पाहायला मिळतं, या दुष्ट जगापासून प्रभू बी आम्हाला सोडवणार आहे. आणि युसुफाला मोठा विश्वास होता, की युसुफाला मोठा विश्वास होता, की देव तुमची काळजी घेईल. देव तुमची काळजी घेईल. सामर्थ्यवान देव तुम्हाला इथून बाहेर काढून नेईल. आणि आम्हाला पण विश्वास आहे, की प्रभू एक दिवस येईल आणि आम्हाला या नाशवान जगातून घेऊन जाईल. एक उत्तम आशा प्रभूने आम्हाला दिलेली आहे. त्या आशेवरती आपण टिकलेला आहोत प्रियानो. आणि युसुफाच्या जीवनातून आम्हाला हे शिकण्यास मिळतं, की प्रभूवर त्याचा असलेला विश्वास. आणि इब्री 11:6 मध्ये सांगितलेला आहे, की देवाकडे येणाऱ्यांनी प्रत्येकाने हा विश्वास ठेवावा, की तो आहे. तो आहे म्हणून आम्ही आहे. तो आहे म्हणून आम्हाला सुरक्षा आहे. तो आहे म्हणून आमचं संरक्षण आहे. तो आहे म्हणून आम्हाला आशा आहे. तो आहे म्हणून आम्ही लवकरच ह्या जगातून जाणार आहोत. म्हणून आपल्याला प्रभूने सांगितलेलं मत्तीच्या 28:20 मध्ये, या जगाच्या समाप्तीपर्यंत, या युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदा सर्वदा सर्व दिवस असलेले सर्व दिवस मी तुमच्या बरोबर असेन. किती मोठं अभिवचन प्रभूने आपल्याला दिलंय प्रियानो. किती मोठं अभिवचन प्रभू आम्हाला देऊन गेलेला आहे. ज्यावेळी प्रभू स्वर्गात चालले त्यावेळी सदा सर्वदा ते आम्ही देवाजवळ राहणारी लोक आहोत प्रभू देवा. म्हणून याकोबाचा 5वा अध्यायाने 8व्या वचनामध्ये लिहिलंय, प्रभूच्या आगमनाची वेळ झाली आहे. प्रभूच्या आगमनाची वेळ झाली आहे. शास्त्रातून आम्हाला समजतं, की प्रभू किती लवकर येणार आहे आणि आम्हाला इथून घेऊन जाणार आहे. हे देवाचं अभिवचन आहे. आणि प्रभूनं सांगितलेलं आहे, की प्रभूच्या येण्याची वेळ, याकूब म्हणतो प्रभूच्या येण्याची वेळ झाली आहे. आम्हाला इथून कूच करून जाण्याची वेळ झालेली आहे. आम्हाला हे हे जग सोडून जाण्याची वेळ झालेली आहे. आणि इस्रायल लोकांच्या जीवनात जे घडलं तेच प्रियानो आमच्या जीवनामध्ये घडणार आहे आणि आमची इथून सुटका होणार आहे. 430 वर्षाच्या गुलामीतून देवाने इस्रायल लोकांची सुटका केली आणि या दुष्ट जगातून परमेश्वर आमची सुटका करणार आहे. या वचनाच्या द्वारे आपल्याला हे समजतं, की प्रभूने दिलेलं अभिवचन देवाने पूर्ण केलं. देवाने आपला
शब्द पूर्ण केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा येसोपाच्या जीवनातून निघालेला शब्द देव पूर्ण करू शकतो, तर आपल्या पुत्राच्या मुखातून निघालेला शब्द देव का पूर्ण नाही करणार प्रियानो? प्रभू स्वतः बोलले, मी येईन आणि तुम्हाला घेऊन जाईन. कारण कारण मी तुमची काळजी करतो. मी तुमच्यावरती प्रेम करतो आणि तुमच्यासाठी माझ्या पुत्राचं बलिदान तुम्हाला मी दिलेलं आहे. ह्या ह्या वचनाकडे आम्ही पाहत आहोत प्रियानो, की किती मोठं अभिवचन प्रभूने आमच्यासाठी दिलेलं आहे आणि ह्या अभिवचनावर आपण कायम टिकून राहणं गरजेचं आहे. आणि युसुफाच्या जीवनातून आम्ही हे शिकत आहे, की युसूफ फक्त तो मनुष्य नव्हता, परंतु परमेश्वर त्याच्याबरोबर राहणारा होता. आणि परमेश्वराच्या आज्ञानुसार तो कार्य करणारा तो युसूफ होता. जीवनात मोठ्या घडामोडी झाल्या, परंतु परमेश्वराने त्याला सोडलं नाही. परमेश्वराने त्याला टाकलं नाही. परमेश्वराने त्याला निराश केलं नाही. आणि इब्री लोकास 13:5 मध्ये बी आम्ही पाहतो, की प्रभू म्हणतो, मी तुला सोडणार नाही, की मी तुला टाकणार नाही. हे प्रभूचं अभिवचन आहे. प्रभू आम्हाला जे अभिवचन दिलेलं आहे ते पूर्ण करण्यास सामर्थ्यवान आहे प्रियानो. आणि जसं थिस्सलुनीकराच्या पत्रीमध्ये आम्ही वाचलं, की मध्य आकाशामध्ये आम्ही प्रभूला भेटण्यासाठी तयार असलं पाहिजे. आम्ही तयार असलं पाहिजे आमच्या प्रभूला पाहण्यासाठी. आम्ही उत्साहित असले पाहिजे माझ्या प्रभूला पाहण्यासाठी. आम्ही आनंदित असलं पाहिजे माझ्या प्रभूकडे जाण्यासाठी. अब्रामाने इथं कुठलंही मोठं घर बनवलं नाही, पण त्यानं एक दृष्टी लावली आणि न ढळणाऱ्या घराकडे त्यानं लक्ष लावलं. इथली घरं सगळी तुटून जाईल म्हणला अब्राम, परंतु देव जे घर देणार आहे ते सदा काळ स्थिर राहणारे घर आहे. आणि अब्रामाची दृष्टी परमेश्वराकडे होती. तशीच प्रियानो, कलसेकराचा 3रा अध्याय आणि पहिल्या वचना 1-2 वचनामध्ये आम्ही पाहतो, की प्रभूकडे दृष्टी लावा. आमची दृष्टी वर असली पाहिजे. पौलुस कलसेकराच्या पत्रातून सांगत आहे, की तुमची दृष्टी कुठं असली पाहिजे? वर असली पाहिजे. तिथून तारणारा येणार आहे आणि आम्हाला घेऊन जाणार आहे. आणि ह्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे प्रियानो. आणि खरोखर याकूब म्हणत आहे, की जाण्याची वेळ झाली आहे. प्रभूचं आगमन जवळ आहे. प्रियानो, आम्ही प्रभू बरोबर या शेवटच्या काळामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. आणि देव येईल आणि आम्हाला त्याच्या जवळ घेऊन जाईल. 1 दिवस, 2 वर्षे, 10 वर्षे नाही. अनंत, अनंत, अनंत काळ आम्ही देवाजवळ राहू. हे देवाने दिलेलं आम्हाला अभिवचन आहे. आणि ते अभिवचन देव पूर्ण करण्यास, प्रभू पूर्ण करण्यास सामर्थ्यवान आहे. म्हणून आपण प्रभूमध्ये आनंद करू आणि प्रभूच्या या जीवनाच्या प्रवासामध्ये प्रभूला आमचा मार्गदर्शक म्हणून पुढे ठेवू आणि आमचा प्रवास चालू ठेवू जोपर्यंत प्रभू येत नाही तोपर्यंत. प्रभू या छोट्याशा वचनाच्या द्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद देव. प्रभूची स्तुती असो.